हॅलो फ्रेंड्स, मी आदिती मोरे. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण केळफुलाची भाजी बनवणार आहोत. तर हे बघा, मी हे केळफूल घेऊन आणले बाजारामधून. तर आता मी पहिलं सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे, कारण की केळफूल हे खूप चिकट असतं तर आणि हात काळेही होतं. जर तेल लावून तुम्ही हे साफ करायला सुरी वेळी आपण त्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, पूर्ण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं चोळून. आणि नंतरच आपल्याला हे एक ह्याच्या जे केळफुलाचं आहे बघा, मी आधी पूर्ण व्यवस्थित. आणि केळफूल हे खूप पौष्टिक असतं, खायला अतिशय उत्तम. भाजी म्हणजे मेहनत खूप आहे साफ करायला वगैरे, पण भाजी अतिशय छान लागते. तर हे बघा, एक आपण ह्याचे आता सोलून घेणार आहोत. आणि ही फुलं आपण काढून ठेवायचे साईडला. ठीक आहे, आणि ते फेकून द्यायचं आहे. तर एक आपण ह्याच्यामधले सगळं असं हे बघा व्यवस्थित असं काढून. थोडंसं हे आता खराब झालेलं आहे, ते खराब झालेलं अजिबात घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, ते फेकून द्यायचे. फक्त जे चांगले असतील फुलं तीच ठेवायचे, बाकीचे फेकून द्यायचे. घेतानाच आपण नीट बघून घ्यायचं की आतमध्ये कसं आहे कसं नाही ते. ठीक आहे, आता ह्याच्या एक कळ्या मी काढून घेते. हे बघा, हे सगळं. आणि वरचं जे साल आहे ते फेकून द्यायचे, ते अजिबात वापरायचं नाहीये. ठीक आहे, ही भाजी खूप छान आणि उत्तम झालेली. ते बघा, पूर्ण व्यवस्थित असं एक हलक्या हाताने असं काढून घ्यायचंय. हे सगळे असे फुलं काढून घ्यायचे. आता हे बघा, हे सफेद जोपर्यंत होत, आता हे शेवटपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सफेद भाग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे सोलतच राहायचंय. ठीक आहे, आता हे फुलं आहेत ते आता ह्याच्या आतमध्ये एक हलकासा बघा बारीकसं तुम्हाला असं वरती असं गोल असं हे दिसतं, तो केस आपल्याला काढून आणि ही पाकळी जी आहे ती काढून घ्यायची त्याच्यामध्ये. प्रत्येक ह्याच्यातली ते आपण यूज करत नाही, फेकून देतो. ठीक आहे, हा बारीक केस असा काढून घ्यायचा आहे बघा, आणि बाकीचं तसंच ठेवायचं आहे. तर हे असं एक करून आपण हातावर थोडंसं असं केलं, चोळून घेतलं ना तरी ते लगेच निघतं, फुलतं म्हणजे फुल. आणि हे आणि त्याच्या आतमध्ये बघा बारीक असं बघितलं हे बघा, आणि असं हे काढून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळे अशी केळफुलातल्या आतमधले तो केस आहे तो काढून घ्यायचा आपल्याला बारीकसा. ठीक आहे, आणि ती पाकळी काढून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण आपलं केळफूल हे करून घ्यायचं. ह्या भाजीला म्हणजे मेहनत भरपूर आहे. खायला तर चांगलीच आहे, पौष्टिक आहे, पण मेहनत खूप आहे साफ करणं वगैरे सगळं काय. अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे आता भाजी साफ करून होईलच, बघू शकता तुम्ही. आणि सगळं पूर्ण सफेद आहे पूर्ण, ते पण पूर्ण ह्याचं फुलाच्या आपण आतमधले ते केस आणि ते पाकळी काढून घेऊन काढायचे आणि मग ही चिरायचे. एका बाजूला बघा मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये, आणखी हे चिरून लगेच आपल्याला पाण्यामध्येच टाकायचे त्यासाठी. ठीक आहे, चिरून लगेच पाणी 2 तास पाण्यात भिजवत ठेवायची आपल्याला, कारण की खूप चिकट असतं त्याच्यामुळे. आता हे झालंय आपलं पूर्ण व्यवस्थित असं काढून, बघू शकता आतमधलं सगळं. आता हे अशा पद्धतीने चिरून घ्यायचं. मी आता वेळीवर पण तुम्हाला दाखवते, आणि सुरीने पण आपण हे बारीक तुम्ही चिरून घेऊ शकता, आणि असं पकडून हे विळीने पण असं चिरून घ्यायचं. हे बघा, नाही जर तुम्हाला विळीने नसेल जमत तर तुम्ही डायरेक्ट सुरीने केलं, बारीक कट केले तरी चालतं. सुरीने देखील ते पटकन होते कट, हरकत नाही आहे काय. ठीक आहे,
आता माझ्या विळीची धार आहे ना म्हणजे पूर्ण धार नाही अशी ते कट होण्यासारखी, म्हणून मी आता हे सुरीने कट करणार आहे. हे बघा, आणि बारीक अशी पटापट आपण चिरून घ्यायचे हे एकत्र करून. फुलं आहेत त्या आधी पहिले सगळ्यात आधी चिरून घ्यायचे बारीक, आणि मग जो त्याचा बुंदा आहे तो आपण चिरून घ्यायचा. आणि मी याच्यासाठी आधी वाटाणे, काळे वाटाणे, तुम्ही ह्या भाजीमध्ये काळे वाटाणे, चणे असं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणून मी काळे वाटाणे शिटी करून ठेवूनच दिलेलं आहे. म्हणजे आता कुकरला लावून भिजत घालून वगैरे शिटी काढून घेतलेल्या आहे. आणि आता हे 2 तास आपल्याला पाण्यात बारीक एकदम चिरून ठेवायचं आहे. हे बघा, आता सगळी माझी हे फुलं ती चिरून झालेली आहेत. म्हणजे होतच आलंय, थोडंसं बाकी आहे. हे बघा, आता मी तेल लावल्यामुळे हात माझं काय काळसर झाले नाही आहे जास्त, थोडे थोडेच झाले आहे. एवढं काय जास्त नाही, तर नसतं लावलं तर भरपूर काळे काळे हात होतात. आता बघा, हे पण आपण आता कसं कट करायचं आहे. ह्याला आधी आपण असे सुरीच्या साह्याने किंवा वेळीवर तुम्ही बघा असे छोटे 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 असे उभे असे फक्त कट 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 करत जायचं आहे. बघा, पहिले उभ्या लाईन, मग आडव्या लाईन असं करून करून घ्यायचं आहे. आणि मग थोडंसं खुललं ते, हे बघा, मग बारीक असं चिरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. परत थोडंसं कट मारायचं, हे बघा, मग ती बारीक होते, व्यवस्थित बारीक कापले जाते. हे बघा, हे आणि असंच करत राहून कट लावून परत हे बघा. मग अशा रीतीने जर केलं तर छान अशी आपली ते खोड ते एकदम व्यवस्थित बारीक कट होता. आता ह्याला बघू शकतो तुम्ही चिकट किती आहे, ते चिक किती आहे त्याला. त्यामुळे ही 2 तास भिजत ठेवायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये, त्याचा चिकटपणा जाण्यासाठी. असं पूर्णपणे बघा, हे अशा पद्धतीने कट करून करून घ्यायचं. आणि हे खूप चीक ह्याला खूप असतो, त्यामुळे घशाला खवखव आणि भाजी, मग त्याच्यामुळे पहिल्या आधी हे 2 तास भिजत ठेवून परत आपल्याला 15-20 मिनटं मीठ लावून पण ठेवायचे. मग अशा रीतीने सगळी माझी भाजी कट करून झालेली आहे. ठीक आहे, आता हे 2 तासानंतर आपल्याला करायचे आहे. तर 2 तास हे असंच पाण्यात भिजत ठेवले मी. तुम्ही सकाळी आणून संध्याकाळी खायची असेल तरी करू शकता. काही जण रात्रभर पण ही भाजी भिजत ठेवतात, पण रात्रभर ठेवायची गरज नाही, 2 तास ठीक आहे. आणि नंतर परत आपल्याला मीठ लावून चुरडून घ्यायची भाजी, मग त्याच्यामुळे सगळा चिकटपणा आहे तो निघून जातो. माझ्या हाताला बघू शकतो तुम्ही काळे काळे बोटं झालेली आहेत. हे बघा, आता हे मी तसंच भिजत ठेवून देणार आहे 2 तासासाठी. आणि 2 तास झाल्यानंतर हे बघा, ही भाजीतलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. हाताने अशी दाबून पूर्ण काढून घ्यायचे फक्त. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण पाणी आता काढून झालेलं आहे. ते पाणी फेकून दिलं. आता परत मी त्या ह्याच्यातच घेते भांड्यामध्ये, आणि त्याच्यात मीठ लावून ह्याला जरा चुरून घेणार आहे. आता मिठाचं तर तुम्ही मला हे लाल कसं होतं मीठ, मी हे सेंद्रिय मीठ वापरते त्याच्यामुळे. तर हे बघा, तर हे लाल मीठ आहे त्याच्यामुळे सेंद्रिय मीठ ते लालसरच असतं. हे अशा पद्धतीने आपण चुरून घ्यायचं पूर्ण भाजी. हे
बघा अशा पद्धतीने हे चुरून घ्यायचे पूर्ण हाताने आणि ठेवायचं आहे. 20 मिनटं तरी ठेवू शकता, अर्धा तास 20 मिनटं ठेवायचं. माझी तब्येत बरी नव्हती, सर्दी वगैरे खूप जाम झालेली. आता हे बघा थोडं गडबड झाली असेल तर आता मी एक कढईत तेल, आपल्याला 2-3 डवल्या मी तेल घेतलेलं आहे, बघू शकता. ह्या भाजीला थोडं जरासं तेल लागतंच, तरी जी भाजी छान होते. तेल आपलं तापलं पॅनमधलं की आपण सगळ्यात आधी आपल्याला जिरं, हिंग आणि लसूण हे तेलात ॲड करायचं आहे. तर सगळ्यात पहिले हिंग टाकलंय बघा, नंतर जिरं आणि मग हे 4 लसणाच्या पाकळ्या ते चेचून फ्राय करून घ्यायच्या आणि मग आपल्याला ह्याच्यात कांदा ॲड करायचा आहे. मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत. लसूण आपली फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे, ते आपण आता व्यवस्थित असे लालसर होऊन द्यायचे, फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये कांदा छान, तरच भाजीला चव येईल आपल्या. आणि आता थोडंसं मी हलकं मीठ घालून घेणार आहे, कांदा जरा लवकर भाजून होण्यासाठी. ऑलरेडी आपण मीठ आधी भाजीला पण मी ते ह्यातला चुरून ठेवले, त्याच्यात लावले, त्यामुळे मिठाचं जरा प्रमाण कमी करा थोडं. हे बघा मिठाचं थोडंसंच घातलं आहे. आणि आपला आता कांदा लालसर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मसाले एक एक करून घालून घ्यायचे, मसाले ॲड करायचे. तर सगळ्यात आधी आपण आता हळद ॲड करून घ्यायची. बघा हळद 1 टीस्पून आणि 2 टीस्पून मी लाल तिखट मसाला घातला आहे. त्यानंतर धनिया पावडर आणि गरम मसाला, आणि हे परत एकत्र करायचं आहे. आणि जे आता वाटाणे बघा मी कुकरला शिट्ट्या काढून घेतले, वाटाणे ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता हे वाटाणे ॲड करायचे आहेत आपल्याला सगळे. आणि हे एकत्र मसाले आहेत, कांदा मध्ये मस्तपैकी मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. एकजीव झाल्यानंतर जी भाजी आपण आता ही चुरून घेतलेली ते पण आता परत अशीच नाही टाकायची, त्यातलं पाणी परत ते म्हणजे मीठ हे त्यातनं परत पाणी निघेल, तर ते परत हाताने दाबून अशी घ्यायची भाजी, पिळूनच घ्यायचे आता पण. तर बघा असं घट्ट एकदम पिळून घ्यायचे आता आपल्याला. मग त्यातला आपल्याला चीक आहे तो तुम्हाला मी दाखवते किती चीक निघतो ते, ठीक आहे. त्यामुळे पूर्ण सगळं भाजी आधी आपण दाबून एकदम घट्ट पिळून अशी घ्यायची. ही आता बघू शकता सगळी भाजी मी व्यवस्थित आणि उरलेली ती चाळणीमध्ये मी हे करून पिळून घेतली. आणि हा बघा हा जो चिक आहे तो सगळा निघालेला आहे, त्याच्यामुळे आता ही घशाला आणि खाताना अतिशय छान लागेल. घशाला वगैरे काहीच त्रास होणार नाही, त्याचा चिकटपणा सगळा निघून गेलेला आहे. आता हे सगळं एकजीव करून याच्यावर झाकण मारून 15 ते 20 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. आता वाटाणे तर आपले शिजले, ही भाजी काय लगेच शिजते, 15-20 मिनिटात वाफेवर छान अशी शिजवून घ्यायची. आता लो टू मीडियम गॅसमध्ये मी ठेवून देते 15 मिनिटासाठी. आणि 15 मिनिटं झाली, हे बघा बघू शकता भाजीला छान असं तेलही सुटलेलं. आणि आता हे सुकं खोबरं आहे ते आपण 15 मिनिटानंतर मी याच्यात ॲड केलेलं आहे. आता एकत्र करायचं एकजीव.
मिक्स करून घ्यायचे प्रॉपर आणि परत 5 मिनिटं फक्त झाकण मारून ठेवून द्यायचे मीडियम गॅसवर. 5च मिनटं, जास्त नाही. खोबरं घातल्यानंतर 5च मिनटं ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने आपली भाजी झाली. छान अशी गरम गरम भाकरी करायची आणि भाजी खायला सुरुवात करायची. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तब्येत बरी नव्हती तरी पण म्हटलं चला काहीतरी, सर्दी खोकलं भरपूर जाम झालेलं, त्यातनं पण आपलं मस्त भाजी 2 वेळा केलेली मी आधी आणि त्याच्यानंतर 3री की 4थी वेळा ही भाजी करायची. माझ्या मिस्टरांना आवडली, मग ते आवडीने सांगतात की बनव म्हणून. त्यांना आवडतेच ही भाजी आता खायला. मग म्हटलं तुमच्यावर पण व्हिडिओ शेअर करावा. थँक्यू. बाय बाय.